या संदर्भात पहिल्यांदा आम्हाला व्याख्यान की ज्ञानेश्वर गुरुदेव त्यांच्या या माध्यमिक महाविद्यालयाचे सर्व अध्यापक आणि विद्यार्थी आज आपण आपल्या संबंधित परिस्थिती पाहिली, टीव्हीवरच्या बातम्या असतील, वर्तमानपत्राच्या बातम्या असतील, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी असतील, या सगळ्यांचा एकत्रित आढावा घेतला तर एक तरुण पिढी जी आहे वरकटल्यासारखी अवस्था झाली. योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा समोरचे आदर्श नाही अशी काही कारणं असू शकतात. योग्य वयात जर आपल्याला योग्य संस्कार भेटले तर ते आपल्या जीवनाला विधायक अशी दिशा देऊ शकतात. कारण तरुणांच्या हातून आतापर्यंत आपण जर पाहिलं तर अनेक विधायक कामं देश उभारणीसाठी कामं झालेली आहेत. फक्त अभाव असतो तो योग्य मार्गदर्शनाचा आणि समोर असणारे योग्य आदर्शांचा. आपण पुण्यासारख्या शहरात पाहतोय भारत देशभरातून विद्यार्थी देखील शिक्षणाला येतात, पण गेल्या काही दिवसांच्या बातम्या आपण पुण्याच्या बातम्या पाहिल्या तर पुणे हे विद्यार्थी देशात असणाऱ्या त्या मुलांचं व्यसनाचं मायंकर बनते की काय असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग त्याचे दुष्परिणाम आहेत. कोणतंही व्यसन हे आपल्याला फायदेशीर नाही, पण हे विद्यार्थ्यांना योग्य वयात कळत नाही, सांगितलं जात नाही. त्याच पद्धतीनं आपण किती वर्गीकरण जावं, मग ते राजकीय कार्यक्रमामध्ये असेल किंवा इतर काही मिरवणुकांमध्ये असेल आपण पाहत होता. जिथे गावले वेळेसाठी लाभ झालेले त्याचे आपल्याला मुलं पाहायला भेटतात आणि त्याच्यामध्ये मृत्यू पण झालेली आहे. तर या सगळ्या गोष्टींचा आपण सागऱ्यांनी विचार केला तर हे वय जे आहे भरकटल्याचं नसून आपल्याला आपल्या जीवनाला एक योग्य दिशेने पुढे नेण्याचं वय आहे. या वयामध्ये जर आपण चांगलं कष्ट घेतले तर भविष्यकाळ आपल्याला नक्की उज्ज्वल असतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या महाविद्यालयामध्ये आपण वेळोवेळी अशी काही व्याख्यानांचं आयोजन करत असतो. त्यातलाच यावर्षीचा पहिला भाग या ठिकाणी श्री मुक्ताई कृषी सेवा प्रतिष्ठान प्रबोधन प्रशिक्षण संशोधन केंद्र सरसवाडी शिरूर या ठिकाणावर उपस्थित असणाऱ्या दोन्ही मान्यवरांचं मी प्रबोधन विद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. या ठिकाणी त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं त्यांना विनंती करतो. आकाश तारे अंधाळल्या पहाटेसे येथे वाहू दे आनंद वारे, जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, मार्गस्वारे स्वच्छ व्हावे अनमने ही साफ व्हावी, ही सकाळ रोज यावी माणसांचा देव व्हावा, माणसांचा देव व्हावा. अंबिका विद्यालयाचे सर्व गुरुदेव आणि तुम्हा बालदेवांना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, मी देवाला फूल मागितलं त्यानं मला अख्खी बाग दिली, देवाला घर मागितलं त्यानं बांगला दिला, आणि मग मी शेवटी देवाला पाणी मागितलं त्याने अख्खा तलाव दिला, आणि शेवटी देवाला देवच मागितला तर त्यानं मला तुमच्यासारखे हजारो देव दिले. मुलांनो, देवांची लोकसंख्या किती आहे? 33 देवांची नावं सांगू शकता तुम्ही? 33 कोटी म्हणजे 33 प्रकारची अशी काहीतरी संकल्पना असावी. परंतु आजही आपल्या देशामध्ये 140 कोटी लोकसंख्येपैकी 33 कोटी जिते जागते जिवंत देव आहेत. कोणते देव आहेत माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? नाही माहिती? तुझे आहे तुझं पाशी परंतु जागा काखेत कळसा गावाला वळसा मणिपाठ नाही का तुमच्या? लहानपणी म्हणे होत्या बघा. आपल्या देशातल्या 140 कोटीपैकी 33 कोटी देव आहेत. आणि ते देव कोणते म्हणाल तर बालवाडीपासून कॉलेजपर्यंत मास्टर डिग्रीपर्यंत जे निष्पाप निरपेक्ष सात्विक निर्भयवृत्तीचे जे विद्यार्थी आहेत ना, त्यांची सरकारी आकडेवारी बरोबर 33 कोटी आहेत. आणि तुम्ही 33 कोटी विद्यार्थी तुम्हीच खरे देव आहात. आणि तुमच्यातलं देव पण टिकवण्यासाठी जगवण्यासाठी जागवण्यासाठी आमच्या वारकरी साहित्य परिषदेतर्फे हा छोटासा प्रयत्न ज्ञान यांचा वाहतुक्याचा वंश तुमचा तोच आहे. आपल्या ही रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. अहो, ईश्वर देव म्हणजे तरी काय असतं? आत्मा हाच परमेश्वर. प्रत्येकामध्ये देव आहे. पण कुठपर्यंत? जोपर्यंत तुमच्यामध्ये वाईट विचार वाईट संगत वाईट व्यवहार तुमच्या हातून कोणताही वाईट दुराचार घडणार नाही तोपर्यंत तुम्ही देव आहात.
बघा, ना रावळी ना रावळी ना रावळी ना देवळी ना रावळी ना देवळी ना कोण त्या विटेव, विद्या मंदिरात साक्षात 33 कोटी देव, तुम्हीच खरे देव आहात, फक्त तुमच्यातलं देव पण आयुष्यामध्ये गमावू नका. आपल्या घरामध्ये लहान बाळं जात असतात आणि त्यांना सतत पहिल्या 3 वर्षी डोस देतात. त्याला काय म्हणतात? पोलिओचा ट्रिपल डोस म्हणतात. ट्रिपल डोस देतात, 3 वर्ष डोस देतात, त्याला ट्रिपल डोस म्हणतात. त्या लहान बाळाला डोस देतात कारण त्याला मोठं झाल्यावर पोलिओ, गोवर, टीटी, धनुर्वात बिमारी कोणत्याही प्रकारच्या आयुष्यात होऊ नये म्हणून त्या बाळाला डोस देतात. तसं तुम्हा मोठ्या बाळांना आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाईट व्यसन, वाईट संगत, वाईट विचार, कुविचार, अपयश येणार नाही. या ठिकाणी फक्त मी एकच डोस देणार आहे, संस्काराचा. खरं तर सर, आमच्या 70पेक्षा तुमची 35ची पिढी हुशार आहे आणि 35पेक्षा ही 16-17ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली आहे? जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं एकतऱ्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी डोक्यामध्ये घेत नाही. संतांचे विचार, संतांचे अभंग, भारुड, गवळणी, पदे, दोहे, ओव्या, श्लोक यांच्या चाली त्या सिनेमा, DJ, ऑर्केस्ट्राच्या गाण्यापेक्षा चांगले असतात. पण ते ह्या पोरांच्या डोक्यात बसत नाही. त्यांच्या डोक्यातली शांताबाई गेली, यांचा आला बाबूराव. आता शांताबाई बाबूराव हे नावं तरी जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावता, चोखा याच्यापेक्षा चांगले वाटतात का? तुम्ही हरिपाठाला जाता कोणी? हरिपाठ पाहिला तुमच्या घराच्या बाजूबाजूला होता ना? धन्यवाद. जात असेल त्यांनी नक्की हरिपाठीशी असेल. अभंग, हरिपाठामध्ये एक 38 नंबरचा अभंग आहे. कोणता अभंग आहे बाई? 38 नंबरला कोणता अभंग आहे? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे वरीन तिन्ही लोक. आणि मग याचा अर्थ काय होतो? अवघाची संसार म्हणजे कोणाचा संसार म्हटले? तुझे मम्मी, पप्पा, गुड्डी, लुड्डी, चौघांचा म्हटलंय का? अख्ख्या विश्वाचा संसार सुखाचा करील आणि आनंदे भरीन तिन्ही लोक, म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो, पण ते तुमच्या डोक्यात नाही. त्यांच्या डोक्यातला आवाज वाढव DJ गेला, राहिला का? एकच वर्ष DJचं, सिनेमाचं, ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्ष येतं, एकच वर्ष फेमस होतं. ते तुम्हाला डुबवणारं असतं, ते तुम्हाला वाईट करणारं असतं, वाईट संगतीला नेणारं असतं, ते तुमच्या डोक्यात बसतं. पण संतांचे अभंग 700 वर्षानंतरही प्रत्येक गावात काकडा, भजन, हरिपाठ, कीर्तन सगळीकडे प्रवचन गायले जातात. ते ताजे तवाने वाटतात. संतांचे अभंग ताजे तवाने वाटतं. बघा, जीवनामध्ये तुमच्या 2 तास महत्त्वाचे असतील. 2 तास कोणते? आत्ताचा 1 तास आणि दुसरा तास कोणता? आता तुम्ही 16-17चे आहात, अजून 8 वर्षाने तुम्ही 25-22च्या 23च्या व्हाल. आणि त्यावेळेला तो महत्त्वाचा तास, त्यावेळेला तुमच्यासाठी एखादा बाहुला किंवा बाहुली समोर उभी केली जाईल. ब्राह्मण काका पडदा धरेल आणि मोठ्यानं आरोळ देईल, शुभमंगल. पुढं काय रे? सावधान. म्हणून सावधान व्हा. तो तुमचा मंगल शुभ व्हायचा असेल तर आत्ता 1 तास सावधान. 1 तासातला एक विचार, 1 तासातला एक चांगला विचार घेऊन तुम्ही जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यातला प्रत्येकजण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो. हा विश्वास देऊनच जाणार आहे. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. जगावं कसं आहे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मारावं कसं आहे शंभूराजांनी शिकवलं. आणि वागावं कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं. पण कसं वागायचं याचं ताळतंत्र. 2 मार्क कमी असू द्या जीवनामध्ये, तुम्हाला 2 मार्क कमी असू द्या, काही बिघडणार नाही. थोडेसे संस्कार हवेत. 10 दिवसापूर्वी एक बातमी वाचली. 2.5 कोटीची गाडी घेऊन एक माणूस ठोकरतो आणि त्याला वाचवण्यासाठी काय काय कुटाणे करतात. पोलीस, डॉक्टर, पुढारीसुद्धा 15-20 खर्ची आजोबा सकट कामाला लागतात. आणि त्यांच्याकडे जर संस्कार असते त्या घरामध्ये तर म्हटले असतात झालाय गुन्हा, जाऊ द्या, त्याला काय होईल ते बघू. परंतु संस्काराची गरज आहे. दुसऱ्यासाठी जगला तो जगला, स्वतःसाठी जगला तो मेला. छत्रपती शंभूराजांचं चरित्र माहीत आहे तुम्हाला असंच बऱ्याच वेळा वाटतं, अरे आमची परिस्थिती गरीब, आम्ही गरीबाची, आम्ही कसे मोठे होणार. गरीबाचा, कमी हुशार असलेला मुलगाच जीवनामध्ये मोठा होऊ शकतो, श्रीमंताचा नाही. श्रीमंताचा असा गाड्या घेऊन बिघडतो. तुमच्यातला प्रत्येकजण मोठा होऊ शकतो, फक्त तुमच्यामध्ये आत्मविश्वास हवा. आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा, शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. आता खरं तर मी छत्रपती शिवाजी तुम्हाला 1 तास सांगणार होतो, पण तुम्ही मुलं मोठी आहेत म्हणून तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगतो. मला सांगा, तुमच्या आईवडिलांची स्वप्न काय आहेत? तुमच्या आईवडिलांची छोटीशी स्वप्न आहेत. तुमच्या आई म्हणणार आहे का जा भगतसिंगासारखं फाशी जा किंवा बाजीप्रभूसारखी खिंड अडवायला सांगणार आहे का तुम्हाला?
किंवा बघा जिजामातेचं स्वप्न होतं, छत्रपती शिवरायांच्या मातोश्रीचं काय स्वप्न होतं, त्या मोगलाईत कुणा मुमताजच्या स्मृतीसाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेला एक शहाजहान, त्या पेशवाईत पुन्हा मस्तानीच्या प्रेमासाठी राजमहाल बांधणारा होऊन गेला एक बाजीराव. पण फक्त मराठेशाहीत आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वराज्य निर्माण करून 360 गडकोट किल्ले बांधणारा एकच राजा होऊन गेला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी. मग त्याचा जय जयकार का होतो? तुमच्या आजीची नावं माहिती आहे तुम्हाला? आपल्या आज्याची नावं आपण सांगू शकणार नाही. मला सांगा, तुमच्या आजीचा काहीच बोलला नाही, जय जयकार नाही केला. पण तुम्हाला जर म्हटलं क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, का तोंड उघडली तुमची? आपल्या आजीनं आपल्यासाठी फक्त घरदार सगळं केलं, पण त्यांनी समाजासाठी, देशासाठी, रयतेसाठी राज्य केलं. आणि परंतु शिवाजी सांगण्यापेक्षा मी तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगणार आहे, कारण तुमची पिढी फार हुशार आहे. पण काय झाले, अलीकडे मुलं क्रोधिष्ठ रागिष्ठ निघाले आहेत, त्यांना लगेच राग येतो. सर थोडेसे बोलले राग येतो, बाप थोडासा बोलला राग येतो. पण ते तुमच्या भल्यासाठीच बोलत असतात, हे विसरतात. एक 12वीचं मुलगा जर ताट बसा, कारण येत्या एक तासामध्ये मी तुमची बॅटरी इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे, कमीत कमी तो दुसरा तास म्हणजे तुमची लग्न होईपर्यंत उतरणार नाही. म्हणून जरा जो ताट बसणार नाही त्याची बॅटरी लूज राहील. कारण काय झालं आहे मुलांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी काय हिंडतोय तुमच्यासाठी खरं हिंडतोय. मुली हुशार आहेत, मुली पुढंच आहेत, मुलींना वेगळंच रामायण सांगतो. पण तुमचं काय झालं आहे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये मी महाराष्ट्र फिरतो, पार नागपूरपासून तिकडं नंदुरबारपर्यंत फिरतो. प्रत्येक गावामधली एक सामाजिक समस्या आहे. प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% मुलं बिगर लग्नाची आहेत, त्यांची लग्न होत नाहीत. आणि ती का होत नाहीत? तर ती आता अभ्यासात टंगळमंगळ करतात, आपलं करिअर घडवत नाहीत, कुठंतरी इकडं तिकडे टुकारपणे पोढऱ्याबरोबर धाब्यावर जातात, खात्यात पितात 4 दिवस. आणि दुसरं एक आमच्याकडं भागात मोठा रोग निघाला आहे, पाटलांचा बैलगाडा. अख्खा करिअरचा राडा, 4 दिवस पोरं तिकडं. मी पाहिलं 10वी 12वीला 80% मार्क पडलेली मुलं करिअर बेकार होतं, गाड्या मागं पळतात, त्यांची लग्न जमत नाहीत. म्हणून मुलांना सावधान, तुम्ही ऐका कान खोलून. तुमच्यासाठी कमी सांगणार आहे. कारण काय झालं, एक 12वीचं पोरगं, त्याला लय राग यायचा. का राग यायचा? तर 6-7 वर्षापासून ते मोबाईलमध्ये इतकं बिजी, मोबाईल कोणी बोललं का त्याला राग यायचा. बाप म्हणायचा, अरे काय मोबाईल घेऊन बसला, तुला काय कळतं का नाही, तिकडे काहीतरी काम कर, गाई शेण वगैरे काढ. त्याला राग यायचा. बाप म्हणायचा, अरे या चपला पाय पोचणं कसं वाकडं तिकडं पडलंय, कसं तुला कळतं का नाही, जरा सरळ कळतं काय शिस्त. बाप सांगायचा, अरे लाईटीची सगळी बटणं फॅन चालू, किती लाईट वाया घालवतो, तुला काय अक्कल आहे का नाही. त्याला राग यायचा. बाप सांगायचा, अरे पाण्याचे नळ सगळे चालू ठेवलेत, किती पाणी वाया घालवतो, तुला पाण्याचं महत्त्व नाही का गधड्या. राग यायचा. आणि मग तो मुलाने ठरवलं, अरे आता माझी 12वी झाली ना, आता माझी 12वी झाली का, मी ती शिक्षकही कटकट करतात, शिस्त सांगतात, बाप सारखा कटकट करतो, रागावतो. मी सरळ जातो, 12वी झाली का कुठंतरी तिकडं नोकरी शोधतो, तिकडं छोकरी शोधतो आणि तिकडंच कडमडतो. आता 12वीला कुठे मिळणार नोकरी, गेला परीक्षा संपली आणि 2 महिने सुट्टीमध्ये फिरला, कुठे नोकरी मिळेल नाही. ITIवाल्याला नोकरी मिळते, डिप्लोमावाल्याला मिळते, कोणताही कोर्स केला तर नोकरी मिळते, पण 12वीवाला सहशी नोकरी मिळत नाही. ते कंटाळलं. मग त्याच्या आईला कळलं का पोरगं हिंडतंय, तिने बापाला गपचूप सांगितलं, पोरगं हिंडतंय, जाऊ दे ना, ते त्याला जायचे तर, पण त्याला नोकरी मिळत नाही, काहीतरी बघा ना, तुम्हाला एवढी माहिती आहे. मग बाप म्हटला त्याला, म्हणला, अरे तुला जायचं ना नोकरी, जा. 3-4 किलोमीटर एक नवीन कंपनी तयार झाली, मोठी कंपनी आहे, आणि त्या कंपनीमध्ये नवीन भरती होणार आहे. मग ते पोरगं गेलं, आपली फाईल बिल सगळे घेऊन गेलं, ते कंपनी गेलं. मोठी कंपनी होती. कंपनीच्या गेटमध्ये शिरला. जसा गेटमध्ये शिरला तसे गेटच्या बाहेर रोड होता, कडेलाच रोड होता, आणि गेटच्या आतमध्ये 25-30 नळ चालू होते, आणि ते नळ धबधब चालू होते. ते नळ चालू असताना त्याचं पाणी अख्खं रोडला वाया चाललं होतं. त्याने तो पाहिलं आणि त्याच्या डोक्यामध्ये क्लिक झालं, बापाचे शब्द, किती पाण्या वाया जाते कळतं का नाही. त्या क्लिक सरशी त्यानं ते सगळे नळ बंद केले. समोर आतमध्ये गेल्यावर मोठं कंपाऊंड होतं, मोठा असा हॉल होता. त्या हॉलमध्ये शिरला, हॉलमध्ये कोणीच नाही, आणि पाहिलं तर सगळे पंखे, असे 25-30 पंखे, लाईटी सगळ्या चालू, भरभर करतात. डोक्यात त्याच्या गणगणला भेरलं, आणि त्याच्या बापाचे शब्द आठवले, अरे बाप तुला काय कळतं का नाही, सगळे पंखे चालू. त्या फटक्या सरशी त्याने सगळी बटणं बंद केली. आतमध्ये हॉलमध्ये गेला. आतमध्ये हॉलमध्ये सगळे 30-40-50 उमेदवार लाईनमध्ये बसले होते बाकड्यावर, आणि बसले असताना एक जण जात होता, ह्या दरवाजानं जात होता. लगेच दुसऱ्या मिनिटात त्या दरवाजानं बाहेर 50-60 सगळे उमेदवार संपले. शेवटी याचा नंबर आला.
त्याला काही कळणार आहे? काही इंटरव्ह्यू घेतात का लगेच 1 मिनिटात बाहेर? म्हणजे नेमकं काय यांना भरती करायचे का नुसतं बोलवलं आहे? तो भीत आत गेला, आतमध्ये जसा गेला भीत आत गेला, फाईल हातामध्ये होती, टंटाना उडत होता आणि आतमध्ये जसा गेला तसे ते सगळे अधिकारी उठून उभे राहिले. सगळे अधिकारी उठून उभे राहिले आणि HR मॅनेजर, कमर्शियल मॅनेजर, कंपनीचा मालक सगळे उभून राहिले आणि त्याला त्याचं नाव विचारलं. त्याने भीत नाव सांगितलं. ते नाव लेटरवर लिहिलं गेलं आणि ते लेटर त्याच्या हातामध्ये दिलं. मुलांनो, ते अपॉइंटमेंट लेटर होतं. त्याला प्रश्न पडला, अरे काही प्रश्न विचारला, इंटरव्ह्यू नाही, काय भानगड, मला नेमकं काय टिंगल करतात का काय माझी? आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह त्या HR मॅनेजरनं ताडलं. आणि तुला असा प्रश्न पडला ना, आम्ही तुला काय विचारलं नाही, कसं सिलेक्ट केलं? तर आमचा इंटरव्ह्यूच असा होता का आम्ही गेटपासून हॉलपासून दरवाजापर्यंत प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे लागले होते, पायपोषणी होती. ते पायपोषण्याला प्रत्येक जणांना कोणीच सरळ केलं नाही. तूच येताना तुझ्या पायाला लागलं, तू ती पायपोषणी सरळ केली, नळ सरळ बंद केले, लाईट बंद केले. म्हणजे तुझ्यावर तुझ्या वडिलांचे, तुझ्या आईवडिलांचे असे संस्कार आहेत. तू असा गुणवान विद्यार्थी आम्हाला वाटला, तू आमच्या कंपनीचा नक्की फायदा करू शकशील. आणि मग त्याच्या डोक्यामध्ये क्लिक झालं. अरे बाप ओरडत होता, त्याचा परिणाम आपण सगळं बंद केलं. आणि मग त्याला कळालं. त्यानं लेटर घेतलं आणि धूम तकाट 90च्या स्पीडनं पळाला आणि बापाच्या पायावर गडगडला. मुलांनो, तुमचा बाप तुमच्यावर रागवत असतो, ओरडत असतो, दरडावत असतो, प्रसंगी तुम्हाला रडवत असतो, पण त्याच वेळी तो तुम्हाला घडवत असतो. हे लक्षात ठेवा. शिक्षकांना मुलं मागं ओढतात. शिक्षकांचं काय जाणार आहे? तुम्हाला जर शिकायचं असेल तर माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. एक शिकून आणि दुसरं सवरून. आपण बघा, जुना माणूस, अडाणी माणूस, अरे शिकून सवरून काहीतरी बन. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, प्रत्येक चांगल्या विचारामध्ये, संतांच्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही नक्की मोठे होऊ शकता. एका शाळेमध्ये काय झालं, रामायण तुम्हाला माहिती आहे, रामनवमीचा दिवस होता. सरांनी सांगितलं 10वीपर्यंतची शाळा होती, मोठी मुलं नव्हती. रामायणावर बोला. आमच्या मुलांनी लहानपणी टीव्हीला रामायण पाहिले, जरा रामायणावर बोलायला माहिती. मग मी अर्ध्या मिनिटामध्ये, या अर्ध्या तासामध्ये रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंकादहन, रावणाचा वध, सेतुबंधन, विभीषणाचा अभिषेक, लवकुश, सगळं रामाचं चरित्र सांगितलं. सीतेची अग्निपरीक्षा सांगितली, रामाला कसं मारलं, कुणी मारलं, सगळं सांगितलं. पण काय झालं, मी पाहिलं एकाचं लक्ष नव्हतं, ते मागचं दुसऱ्याला हे मारत होतं. मी त्याला म्हणलं, ए कोपऱ्यातल्या, अय बाळा, रावणाला कोणी मारलं रे? तो म्हणतो, मी नाही मारलं. तर त्याचं लक्ष नव्हतं. रावण कुठं तुला सापडणार? तुझं शाळेत लक्ष नसतं, रावण सापडणार आहे का? मग तुमचं लक्ष काय आहे सध्या? काय लक्ष आहे तुमचं? ध्येय म्हणजे लक्ष काय आहे तुमचं? लुंगी डान्स काय लक्ष आहे? DJ डान्स काय लक्ष? काय तुमचं लक्ष, ध्येय काय आहे? अध्ययन, शिक्षण, विद्याग्रहण. मुलांनो, तुमचं लक्ष आहे शिक्षण. आणि त्या लक्षाऐवजी तुम्ही दुसरेच कुठेतरी भरकटला असतात. मोबाईल, TV, DJ, हेडफोन लावजात, पाटलाचा बैलगाडा, बरेच विषय आहेत. ते नको ते विषय तुम्ही जास्त घेता आणि त्यामुळं तुमची पिढी व्हायबल होत चालली. आता मुलांसाठी थोडंसं महाभारत सांगतो. महाभारतामध्ये असंच एक पात्र होतं, नाठाळ पात्र. ऐकायचं नाही, काय नाही, गुरूंकडे तक्रार करायची. तो गुरूंना म्हणायचा, एक शिष्य होता दुर्योधन, गुरुदेव द्रोणाचार्यांना म्हणायचा, गुरुदेव तुम्ही कायम त्या अर्जुनाला चांगलं म्हणता, त्याला शाबाशी देता, त्यालाच अग्रट देता, मला कधी चांगलं म्हणत नाही. मुलांना, गुरूंना सगळे विद्यार्थी सारखे असतात. त्याच्या शंकेचं निरसन करण्यासाठी गुरु द्रोणाचार्यांनी एका झाडाजवळ नेलं. झाडावर पक्षी बसला होता. दोघांना सांगितलं, या पक्षाचा डोळा तुमच्याकडून असलेल्या धनुष्यातून बाण मारून अचूकपणे छेद करायचा आहे. फक्त पहिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, सांगायचं काय दिसतं. दुर्योधनाला विचारलं, सांग तुला काय दिसतं? दुर्योधनाला पाहिलं आणि सांगितलं, गुरुदेव मला झाडाचा बुंदा दिसतो, फांद्या दिसतात, पक्षी दिसतो, पलीकडे आभाळ दिसतं, पानं हलताना दिसतात. असं उत्तर देऊन त्यानं नेम मारला. त्याचा बाण कुठंतरी ढगात गेला. नंतर अर्जुनाला बोलवलं आणि अर्जुनाला विचारलं, सांग तुला काय काय दिसतं? तेव्हा अर्जुनानं पाहिलं आणि सांगितलं, गुरुदेव मला फक्त त्या पक्षाचा डोळाच दिसतो. त्याचं लक्ष होतं पक्षाचा डोळा आणि त्याला दिसत होता पक्षाचा डोळा. तसं तुमचं लक्ष आहे शिक्षण, पण त्या शिक्षणाच्या ऐवजी तुम्हाला दुसरंच काहीतरी दिसतं. रात्री अभ्यास, गृहपाठ, होमवर्क बाजूला राहतो आणि तुम्हाला दिसते माझ्या नवऱ्याची बायको. TV, मोबाईल, काय मालिका आहेत, काय कशासाठी बघताय त्याच्याऐवजी तुमच्या घरात लहान बाळ असलं, त्याच्या हातातला मोबाईल काढा, त्याला हरिपाठाला 1 तास आठवड्यातला घेऊन जा. ते बाळही सुधरेल आणि तुमच्या डोक्यामध्ये थोडासा हरिपाठाचा 38 नंबरचा अभंग, 1-2 अभंग जो मुलगा पाठ करणार आहे त्याला मी हरिपाठाची पुस्तके 38 नंबरचा अवघाची संसार सुखाचा करीनं. तुम्हाला व्यापक अर्थ नाही कळला, स्वतःचा संसार सुखाचा कळला तरी फार झालं.
बघा, तुमच्यातला प्रत्येकजण चांगला आणि मोठा माणूस होऊ शकतो. अनेक ध्येय ठेवा. APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती होऊ शकता. राष्ट्रपती तुम्ही होऊ शकता द्रौपदी मुर्मूप्रमाणे. मला सांगा, तुमच्या दिसण्यावर काय नसतं, असण्यावर सगळं असतं. कोणत्या घरात जन्माला कोणता रंग दिला आहे आपल्या हातामध्ये नसतं. किती गरीब किती श्रीमंत कोणत्या जाती जन्माला. मला सांगा, आपल्या राष्ट्रपती कोण आहेत? कोणत्या समाजात जन्मल्या? काय बिघडलं? कोणता कलर होता? मग कलरवर काय नसतं, दिसण्यावर काय नसतं, तुमच्या असण्यावर सगळं असतं. आपले माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम कोणत्या समाजात जन्मले? काय फार काही पहिलवान नव्हते, फार काही उजाळ नव्हते. त्यांचा इतिहास आता वाचला असेल, तुम्हाला माहीत असेल. त्यांची एवढी गरिबी होती, ते पेपर टाकायचे तेव्हा कुटुंब चालायचं. ते पेपर टाकायचे तेव्हा कुटुंब चालायचं. काय झालं? एका शाळेत सांगत होतं, तर ही बाई रामाची सीता कोण होती? तूच आता तिच्याशी बोलत होती. तूच कोण होती? आई होती का बायको होती? नाही, म्हणजे रामायण सांगितलं मी. जरा ताट बसा. मी तुमच्यासाठी सांगतोय, कारण एक डोस जरी ज्या मुलाला जो मन लावून ऐकणार नाही, एक डोस बसत नाही, त्याचं लग्न होणार नाही, एवढं गॅरंटी. जरा म्हणजे मुलींची होतील, मुलांची. बरं ठीक आहे, मी काय सांगत होतो आता? हां, रामायण सगळं सांगितलं. रामायणामध्ये एक पात्र होतं, महाभारत सांगत होतो. मग त्या दोघांना बोलावलं आणि तुमचं लक्ष शिक्षण. मग महाभारतामध्ये असंच एक मुलगा, त्या मुलांसारखा तो दुर्योधन, कौरव पांडव भाऊ. पांडव वनवासातून आले, अर्ध्या राज्यावर त्यांचा हक्क होता, पण धृतराष्ट्र आंधळात होता. तो नाही म्हटला. द्रौपदी नाही, डोळ्यावर स्वार्थाची पट्टी बांधली होती, ती नाही म्हटली, यांना काही द्यायचं नाही. आणि दुर्योधनालाही म्हणला काही द्यायचं नाही. शेवटी श्रीकृष्णांना मध्यस्थी करावं लागले, शिष्टाई करायला लावले. कृष्ण शिष्टाईमध्ये त्यानं सांगितलं, अरे जाऊ द्या, 5 गावं तरी त्यांना जगण्यापुरती द्या. पण त्यावेळी त्या दुर्योधनानं धुतकार सोडला, म्हणला नाही, सुईच्या टोकावर मावेल एवढी माती सुद्धा देणार नाही. मग मला सांगा, सुईच्या टोकावर काय मावतं का? मावतं म्हणजे काही देणार नाही. आणि मग त्यावेळेला युद्धाचा प्रसंग घडला आणि 17 दिवस कुरुक्षेत्रावर युद्ध झालं, महासंग्राम झाला, रणसंग्राम झाला. श्रीकृष्णाच्या यादव कुळाचं कितीतरी औक्षणी सैन्य आणि कौरवांचं अख्खं सैन्य मारलं गेलं. अनेक विधवा झाल्या, हाहाकार झाला पृथ्वीवर. कशामुळं? फक्त दुर्योधनाचा दुराग्रह. दिली असती 5 गावं, काय त्याच्या बापाचं एवढं गेलं असतं? मग आयुष्यामध्ये दुसऱ्याचा हक्क हिरावून घ्यायचा नाही. मुलांना 2012 सालची गोष्ट आहे. मी पुण्याच्या पलीकडे वडगाव धायरी म्हणून गाव आहे, त्या शाळेमध्ये गेलो. 10वीपर्यंतची शाळा होती, परंतु मी काय कोणत्या शाळेत सांगून जात नाही. गेलो आणि पहिल्या दिवशी त्या शाळेत राडा झाला होता. राडा म्हणजे 2 कुटुंबामध्ये इतकं घनघोर युद्ध, महासंग्राम झाला होता. काय झालं? एका 10वीच्या पोरानं शेजारच्या पोराची लंपास केली, म्हणजे आपल्या बॅगमध्ये घातली. आता त्यानं सांगायला पाहिजे ना, सर याने माझी कंपास घेतली. त्यानं डायरेक्ट त्याच्यावर मोबाईलचा इफेक्ट होता, राग डोक्यामध्ये. त्यानं डायरेक्ट त्याला ठोसा लगावला. जसा ठोसा लगावला तसा ठोसा नाकावर लागला, गोळांडा फुटला, रक्त आलं, सगळं रक्त, कपडे माखले. कारण मार थोडा होता गोळांडा फुटल्याचा, पण अख्खे रक्तानं कपडे भिजले. ते पोरगं रडत रडत गेलं. त्याच्या घरच्या त्याच्या आईनं विचारलं, काय रे बाळू, काय झालं? बाळूने सांगितलं, त्या पलीकडच्या हळीतल्या काळूने ठोसा लगावला. आणि मग ती सगळी लोक दवा, एवढं आमच्या पोराला रक्तपर्यंत मारलं. सगळी चाळीतली त्याचे नातेवाईक 30-40 लोक जमा झाली आणि ती काही विचार न करता हातात येईल ते दांडकं काहीतरी घेऊन त्या चाळीवर आक्रमण करत निघाले. त्या चाळीतल्या लोकांनी पाहिलं, अरे कुणीतरी आपल्या चाळीकडे हातवारे करत येतंय, आमच्या पोराला मारतो काय, आमच्या पोराला मारतो काय. कुणीतरी आपल्याकडे हातवारे करत त्या चाळीतल्या लोकांनी पाहिलं आणि त्यांना वाटलं आपल्यावर कोणतरी आक्रमण करत आले. सगळ्या चाळीतली लोक घरात असेल ते लाटणं ओळातलं पळपट काहीतरी घेऊन बाहेर निघाली आणि ओट्याच्या खाली आली. आणि समोरची पाठची दोघं एकमेकांना भिडले. सुमारे अर्धा तास महायुद्ध झालं, महासंग्राम झाला. कुरुक्षेत्रापेक्षाही भयंकर. 60-70 लोकांची टाळकी फुटली. आता टाळकी फुटल्यावर ज्याची जास्त टाळकी फुटली होती 40 लोकांची, तो अगोदर गेला. पोलीस त्याचीच वाट बघत असते, कोणता बकरा येतो, कधी कापतो. आणि मग त्यांची कंप्लेंट दिली. दुसरी पार्टी आली, क्रॉस कंप्लेंट लिहिली गेली. आणि मग सगळी लोक गावातली जमा झाली. सगळ्या गावामध्ये चर्चा झाली, अरे आपल्या गावामध्ये मोठं युद्ध झालं आहे, कौरव पांडवापेक्षाही मोठं युद्ध झालं आहे. आणि मग सगळी लोक जमा झाली. लोक जमा झाल्यावर साहेबांनी सगळं रेकॉर्ड केलं. रेकॉर्ड केल्यावर सगळे समोर जमले आणि त्यांना सांगितलं 60-70 लोकांची डोकी फुटल्यात. आणि मग याला 306 कलम लागल, हाफ मर्डर. आणि यांना
उद्या रविवार आहे, परवा कोर्टात हजर करो, 3 महिने जामीन मिळणार नाही आणि कमीत कमी 7 ते 10 वर्षाची शिक्षा होईल. आणि सगळ्यांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा दुपारच्या वेळी जे पराक्रमी योद्धे एकमेकाशी द्वेषानं लढत होते, जेवढं आवेशानं लढत होते, त्या सगळ्यांची लेंडी पातळ झाली. सगळे मग पार पातळ झाले. मग आबादले, अरे 3 महिने येरावडा आणि 7 वर्षाची शिक्षा म्हटल्यावर सगळ्यांची लेंडी पातळ झाली. आणि मग शेवटी पुढारी येतो, गावचा सरपंच येतो, कोणतरी मोठा पुढारी येतो, अरे साहेब जाऊ द्या ना, असं नका ना करू, चांगल्या घरची लोक आहे, यांच्या लेकी बाळीची लग्न व्हायची, जर आतमध्ये गेली तर यांची सगळ्या 4 गावामध्ये इज्जत जाईल, यांच्या नातेवाईकात यांच्या लेकी बाळींची लग्न होणार नाही, आता पोर लग्नाला आली, नका ना साहेब, ही चांगल्या घरची लोक आहेत. आणि मग तो साहेब म्हटला, चांगल्या घरची लोक 60-70 लोकांची टाळकी फोडतात. मग त्यावेळेला शेवटी बरेच नाही ऐकलं साहेबांनी. मग बरेच पुढारी आले, मोठे तालुक्याचे आमदार लेवलचे पुढारी आले. आणि पुढारी आल्यावर साहेबाला मग म्हटले, ते सगळ्या लोकांनी त्याला सांगितलं, काहीतरी सांगा ना, वाचवा आमची लोक. मग तो पुढारी त्या साहेबाच्या जवळ गेला आणि साहेबाला म्हणला, हो साहेब जाऊ द्या ना, आपली सगळी कार्यकर्ते आहेत, आपली लोक आहे साहेब, जाऊ द्या. आणि आपली लोक जाऊ द्या म्हणलं, पण म्हणला नाही, हाफ मर्डरची केस आहे, नाही होऊ शकणार. परंतु मग त्या पुढाऱ्यांना दबाव टाकला, अहो नाही होणार कसं, मागं तुम्ही 2 हाफ मर्डर फुल मर्डर जिरवलेत, तुम्ही 50 लाख घेऊन 2 फुल मर्डर जिरवत, मला माहीत नाही का, आणि मग मला करता का नाही. आणि मग त्याला दबाव आला आणि तो म्हटला, मग ठीक आहे, मी साहेबाला फोन करतो. त्याने 1-4 करायचं अटक केलं. 70 लोकांची हाफ मर्डरची केस आहे, काय करायचं. आमदार साहेब आले, ते म्हणतात मागं आपण आपलं 2 मर्डर जिरवले, मग एक किरकोळ आहे, काय करायचं म्हणता, प्रत्येकी 1 लाख. ठीक आहे, त्यानं मोबाईल ठेवला आणि यांना सांगितलं, वरून सांगितलं आहे, प्रत्येकी 1 लाख दिलं तर तुम्हाला तुमची 306, 307 हाफ मर्डरची कलमं कमी करून 323, 324, 25 जे सहज जामीन होऊन तुम्ही सुटू शकाल अशी कलमं लावतो. मुलांनो, जो शहाणा असेल त्यानं पोलीस स्टेशन वा कोर्टाची पायरी चढू नये. आपल्याला काय करतं, इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन इव्हिडंट ॲक्ट, या सगळ्या कोडांचं इतकं कोडं पडतं सामान्य लोकांना. आणि वाटतं की खरी का खोटी, इतकी विद्रूप बनवली या कायद्याच्या रक्षकांनी कोडांना. कोड फुट्या माणसाहू नये म्हणून शहाण्यानं आयुष्यामध्ये एखाद्यानं हात कैरवला का लहान बापाचं व्हायचं, त्याला द्यायचं 5,000 2,000साठी आयुष्यात भांडणतंटा करायचा नाही. कारण एक केस जरी झाली, पुढं आपलं अख्खं करिअर खराब होतं, नोकरी होतं. आता दुसरं मुलींसाठी रामायण आणि मुलांसाठी पण रामायण म्हणजे एक कॉमन दोघांसाठी पात्र होतं. एक माकड होतं, ते माकड एक अंगठी घेऊन अशोकवनात गेलं आणि ती अंगठी सीतेच्या हातामध्ये टाकली. रावणाच्या सैनिकानं पाहिले, अरे कोणतं तरी माकड काहीतरी टाकलंय, आणि त्या माकडाला त्या सैनिकांनी पकडलं, रावणाच्या समोर हजर केलं. आता रावण असा आसनावर बसला होता मस्तपैकी. आणि मग त्यावेळेला ते माकड त्याचं शेपूट लांबीत त्या माकडानं एवढं मोठं येटुळं केलं, त्याच्यापेक्षा डबल आसन करून बसलं. रावणानं पाहिलं, रावणाला राग आला, रे हे मरकट आपल्या शेपटाचा एवढा माज दाखवतोय, मग काय याला याचा शेपूटच पेटून द्या. सैनिकाला सांगितलं, जा रे गावातल्या सगळ्या चिंध्या घेऊन या आणि यांनी एवढं शेपूट लांबवलोय ना, शेपटाला गुंडाळा आणि पेटवून द्या, याचा माज मोडून टाको. सैनिक पळाले, सगळ्या चिंध्या आणल्या, अर्ध उरलं. नंतर जा म्हणले, सगळ्या साड्या आणा. आणि मग सगळ्या लंकेतल्या साड्या गोळा करून आणल्या, तरीही 1 साडीचं अंतर राहिलं. 1 साडीचं अंतर राहिलं. मग कोणीतरी म्हटलं, अरे लंकेमध्ये सीता आहे ना, जा तिची साडी घेऊन या. त्या माकडानं ऐकलं आणि शेपूट आकसून घेतलं. कारण सीता त्याला माहीत होती, त्याची आई होती, देवी होती, सर्वस्व होतं. आणि मग त्यानं शेपूट आखडून घेतलं. मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, सगळ्या साड्या संपल्या. आत्ताचं जर वेळ असती ना, आत्ताच्या प्रमाणात त्यावेळेला एवढ्या साड्या घरात नव्हत्या. आत्ता एखाद्या म्हातारीच्या कपाटात जर साड्या पाहिल्या ना, मी एक कार्टून पाहिला, कशाला तरी एक कार्टून पाहिला, एवढी थप्पी खालपासून वरपर्यंत. आणि त्या म्हातारीला वाटलं ही खालची साडी लव दिवस घातली नाही, तिने ती साडी जशी ओढली तशी वरली थप्पी ठसाळली, म्हातारी खलास. एवढ्या साड्या, त्यावेळेला साड्या नव्हत्या. आणि मग त्यावेळेला त्या राखेल आणलं गेलं, त्या लांबवलं, शेपूट लांबवलं, त्याच्यावर राखेल ओतलं आणि 2-4 ठिकाणी माचेसनी पेटून दिलं. आणि मग ते सामान्य माकड नव्हतं, ते माकड जसं उडालं, पहिलं रावणाच्या वाड्यावर, सैनिकांच्या होड्यावर, याच्या घरावर, त्याच्या बंगल्यावर, त्याच्या घरावर, सगळ्या झोपडी सकट एकूण एक लंका त्यानं भस्मसात केली. आता मला सांगा, आता कुणाचं युद्ध चालू आहे? रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे. किती खर्च झाला असेल, अजून जय पराजय नाही.
एवढं आपल्या देशाचं जे एवढं बजेट आहे ना त्याच्या 10 पट खर्च झाला आहे. 10 वर्षाचं बजेट खर्च झाला आहे. पण मला सांगा, तुम्हाला पुढं आता 12वीला आहात, कोणी आर्टला असेल, कॉमर्सला असेल, सायन्सला असेल, पुढं BBA BCA प्रत्येक विषयामध्ये बघा. आर्टला अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्सला बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, त्याच्यामध्ये जमा खर्च, प्रॉफिट लॉस, आणि BBA BCAला बिझनेस मॅनेजमेंट, म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी भांडवल वापरून कमीत कमी श्रमशक्ती आणि त्यामध्ये जास्तीत जास्त नफा या सगळ्या विषयात कमवायचा कसं. आता मला सांगा, त्या माकडाचा किती खर्च झाला होता विजय मिळवायला? साड्या कोणाच्या होत्या? राखेल, माचीस, म्हणजे अख्खं त्याचं भांडवल 0 बजेटमध्ये युद्ध जिंकणारा एकच माकड तो हनुमान. रामायणापासून खूप शिकायचं आहे, पण तुम्ही शिकत नाही. जे चांगलं ते घेत नाही, जे चांगलं तुम्ही ते चित्र घेत नाही. अहो, संतांच्या अभंगामध्ये एवढं तात्पर्य आहे. कबीरदासाचा एक अभंग तुम्हाला जर वाचला त्याचा एवढा अर्थ आहे. बरं, महाभारत जाऊ द्या. त्याच्यात दुसरं पात्र होतं सीता, माहिती आहे ना? सीता गीता माहिती आहे ना? सीतावर गीता नाही, रामायणातली सीता. ती सीता वनवासात होती. वनवासात असताना तिनं सकाळच्या वेळी स्नान संध्या करून झोपडीच्या बाहेर बसली, केस मोकळे सोडून, आणि तिनं एक समोरून जाताना हरण पाहिलं. हा माहिती आहे ना तुम्हाला? हरण, ते हरण पाहिलं आणि तिला वाटलं, अरे हरणं किती चमकतंय, किती सुंदर हरण आहे. आणि ती रामाला म्हणली, प्रभो मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी हवी आहे. आता मला सांगा, त्या जंगलामध्ये तिला कशाला शायनिंगची चोळी पाहिजे होती? गरज होती का? पण तिच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. चोळी हवी. मग रामाला वाटलं, अरे एवढे राज्यवैभव त्यागून आपल्याबरोबर ही वनवासाला आली, जंगलात आले, तर हिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये? रामानं धनुष्यबाण उचलला आणि 90च्या स्पीडनं त्या हरणाच्या पाठीमागं पळाला. ते हरिण मायावी होतं, झाडाच्या आड गेलं. ठरल्याप्रमाणे त्यानं रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. रावणाच्या मामानं मारीच नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं होतं. रामाच्या ओरडण्याचा आवाज सीतेनं ऐकला आणि सीता लक्ष्मणाला म्हणली, भाऊजी धावा, त्यांच्या जीवाला काय धोका आहे. पुन्हा हिंस्र स्वापदानं त्यांच्यावर झडप घातली, जीवाला धोका आहे म्हटल्यावर लक्ष्मण म्हणला, नाही माते, प्रभू रामचंद्राला काही होऊ शकणार नाही. परंतु सीतेचा विश्वास बसला नाही आणि ती म्हटली, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का त्यांचं तिकडं काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी बस. लक्ष्मण म्हणला, बस माते, जातो म्हणून त्याने धनुष्य उचलला. परंतु सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यानं जाता जाता त्या झोपडीच्या बाहेर एक रेषा आखली. झोपडीच्या बाहेर रेषा आखली आणि त्याला सांगितलं, रेषा ओलांडू नकोस. मला सांगा, त्या रेषेचं नाव काय? काय मला ऐकायला कमी 70 चालू झालं आहे. काय रेषेचं नाव? ऐकलं का? जरा मोठ्याने सांगा. बरोबर, करेक्ट, तुम्हाला माहिती आहे. आणि ती लक्ष्मण रेषा प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते. संस्काराचा ट्रिपल डोस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते आणि ती ओलांडायची नसते. ओलांडलं तर जीवनाचं रामायण बिघडतं, महाभारत घडतं. आणि त्यावेळेला तरी तुमच्या माहितीसाठी सांगतो मुलींनो, त्यावेळेला तरी उड्डाण करू शकणारा रामभक्त हनुमान, शोध घेऊ इच्छिणारा हनुमान उपलब्ध होता. पण आजकालच्या जमान्यामध्ये सर कोणताही हनुमान उपलब्ध नाही. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. आणि आजकालचा राम पण लय अवलादी आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजकालचा राम लय अवलादी झाला. तो पण म्हणाल, याला लय शायनिंगची चोळी लागत होते, जाऊ द्या, ब्याद गेली, सीता गेली, गीता मिळेल. त्यामुळं आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. आता बघा, याच्यातून मला तुम्हाला काय सांगायचं आहे. एक पिक्चर निघाला होता. तो पिक्चर फार फेमस झाला 7-8 वर्षापूर्वी. आणि तो पिक्चर नंतर करमाळा भागातल्या बऱ्याच मुली नाचत ठणानलं काळजामध्ये म्हणून निघून गेल्या. आणि ती पार्सल 10-15 दिवसामध्ये रिटर्न आली. कारण ते काय खरं इंग्लिशमधलं काय ते नव्हतं. काय शब्द आहे, मला मी जुना बीकॉम आहे पण मला जास्त इंग्लिश येत नाही. काय एक फसवा शब्द आहे, फसवं वाक्य. त्या वाक्याला आयुष्यात फसू नका. काय येऊ म्हणतात, काय त्याला मधलं काय मला कळत नाही. पण ती मला सांगा त्या पिक्चरमध्ये त्या दिग्दर्शकाला चांगला संदेश द्यायचा होता. काय? उच्च नीच, जातीपाती, गरीब श्रीमंत, सामाजिक भेदभाव न मानता समाजानं चाललं पाहिजे असा संदेश द्यायचा होता. पण त्या दिग्दर्शकानं संदेश दिलेला बाजूला राहिला. पण त्या संगीतकारानं आणि गीतकारानं अशी गाणी बनवली आणि ती गाणी संगीत असं वाजलं आणि ते वाजल्यावर आमच्या मुली अशा नाचायला लागल्या आणि ठणानलं काळजामधीन याड लागलं.
2-4 त्याच्यातली गाणी अशी होती मुलींनी ऐकली. मला सांगा तुम्ही सगळ्यांना 2-2 वेळा पिक्चर बघितला आहे, बघितलं का नाही? नाही बघितलं? एकदाही नाही बघितलं? मला सांगा शपथ घेऊन एकदाही नाही बघितलं असं एकही हिंदुस्थानात नाही माणूस सापडणार. सगळ्यांनी 2-2 बघितलं आहे, काही मुलींनी 4-4 वेळा. बरं जाऊ दे, मी त्याच्यातलं सांगतो शेवटचा प्रसंग. त्या शेवट काय झाला पिक्चरचा? रक्ताळलेल्या पावलानं आपल्या आईवडिलांची प्रेत पाहून रक्ताळलेल्या पावलानं निरागस बाळ रडत बाहेर येत असताना त्याचा तो निरागस चेहरा पाहून तुम्हाला काय वाटलं? त्या बाळाचा काय गुन्हा होता काय गुन्हा? बरं तो प्रसंग जाऊ द्या. काय ती हिरोईन मोठ्या श्रीमंताची लेख होती, आमदार लेवलचा, तिचा बाप चुलता भाऊ, श्रीमंतांची पोरगी, काय तिचं नाव? ती आर्ची का मिरची ना? हां. बापाचे बरेच पैसे घेऊन पळाली. बरं मी मुलांना एक प्रश्न विचारणार बरं का याच्यावर तुम्हाला. मला एक सांगा, छत्रपती शिवरायांच्या 2 सुनांची नावं काय हो? कोण सांगा? उठून उभं राहून सांगा, उभं राहून पटकन सांगा. मी पुस्तक बक्षीस देणार आहे. ते बघ ते पुस्तक काय? सांग कोण सांगते? पटकन सांग. सांगा ना, उभं राहून सांगा. 2 इंची बी सांग ना, उभे राहून. हा सांग. ताराबाई, बरोबर आहे. टाळ्या वाजव, उभीच राहा तसे. काय उभी राहा. मी तुला जोड प्रश्न आहे, त्याचं उत्तर दिल्यावर पुस्तक देणार आहे. बरं, आपल्या देशाची ज्यांनी घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांना मुलींसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आणि विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, अवघे अनर्थ या विद्येने झाले. ते सूर्य महात्मा फुले यांच्या मुलाचं नाव काय? मानसपुत्र. मग नेमकी ही बिमारी आहे, जे पाहिजे ते माहीत नाही. बरं, त्या आर्चीच्या मैत्रिणीचं नाव सांग. बरं, परशाच्या मित्राचं नाव सांगताय कोणी? सांगा. ठीक आहे, खाली बस, देतो तुला. मग जे पाहिजे, बऱ्याच शाळेमध्ये मी प्रश्न विचारतो. पहिला तो प्रश्न विचारतो. मुलं नाव सांगतात बरोबर, मुलं हुशार आहेत, त्यांना सगळ्यात लांगड्या आणि परशान सगळं माहिती आहे त्यांना, ते सांगतात. आणि दुसरा प्रश्न विचारला इकडे तिकडे बघायला लागतात. आता त्या लांगड्याचं काय करायचं तुम्हाला? ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आंबेडकर यांचं बघा ना. मग मी तुम्हाला काय सांगत होतो, आता कुठपर्यंत आलो होतो? ती आर्ची का मिरची बापाचे बरेच पैसे घेऊन पळाली, आणि ते पैसे त्याला एकदा मध्ये पकडल्यावर ते पोलीस स्टेशनला गेली, ठॉटी बार केला, बरंच झालं. आणि त्याच्या गडबडमध्ये पैसे कुठंतरी गेले. शेवटी 2 जण ते पळालेच. कारण ते काय त्यांचं इंग्लिशमधलं काय म्हणतात त्याला काय येऊ इतकं जबर होतं. ते दोघंही पळाले. आणि पळाल्यावर ते गेल्यावर त्यांचे पैसे संपले. डाग विकला, ते पैसे 1-2 दिवसात संपले. आणि पैसे संपल्याच्या नंतर रात्रीच्या वेळी त्यांना प्रवेश मिळाला नाही, बाहेर बाकड्यावर झोपले. पाहिलं ना, असेल पाहिलं का नाही? बाकड्यावर झोपले असताना दोघंही झोपी गेले. एकमेकाच्या खांद्यावर विश्वासानं मान टाकून झोपी गेले. आणि झोपून गेल्याच्या नंतर रात्रीच्या 12-1 वाजता आमच्यासारखे दिंडीला वारीला निघालेले 7-8 वारकरी तिथं टपकले. आणि वारकऱ्यांनी पाहिलं, अरे निरागस बालकं, यांचा काय प्रॉब्लेम आहे? यांना राहायला जागा नाही का? खायला अन्न नाही? यांना उठवावं का? आणि त्यांनी उठवलं आणि म्हणले, चला आमच्या दिंडीमध्ये फक्त विठ्ठल विठ्ठल, माऊली माऊली एवढं ज्ञानबा तुकाराम एवढंच म्हणावं लागतं, सगळं खायला मिळतं. त्यांना उठवलं आणि पंढरपूरला दिंडीला घेऊन निघाले. आणि काय झालं, माझं मिक्सिंग होतं बरं, मला आठवत नाही. 70 चालू झाले. असंच होतं का? वारकरी होते का? कोण होते? 7-8 गुंड आले. 2 गुंडांनी त्या परशाला एका बाजूला नेलं आणि 2-3 गुंडांनी त्या आर्चीच्या दोन्ही हाताला पकडलं आणि एका बाजूच्या कोपऱ्यामध्ये नेऊन शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन तिचा बहुसन्मान करणार होते. काय करणार होते? मग आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला ती डेरिंगबाज राखाली आणि ह्याला मात्र कळमळ काहीतरी त्यांना दम दिला आणि मग सोडलं. परंतु आजकालच्या जमान्यामध्ये डेरिंगबाज अक्का तर सोडा, मोठा पहिलवान पुढारी बोक्कासुद्धा एखाद्या मुलीला 7-8 गुंडांनी जर अडवलं, कुणी मध्ये पडत नाही. कारण एक तर त्यांचा मार खावा लागेल, पोलीस स्टेशन कोर्टाला साक्ष द्यावा लागेल. म्हणून मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही.
बरोबर, तो प्रसंग जाऊ द्या. त्याच्या आतला एक प्रसंग, ती मधीच काम सोडून आली आणि तो काहीतरी उलतं पालतं करत होता, वळतळत होता आणि त्याला म्हणले, चल परश्या तुझ्या आवडीचा पिक्चर लागला आहे, येतो का? तो म्हणला जातोच. गेली. हे सगळं पाहिलं तुम्ही. गेली, पिक्चर बघून आली आणि मग तिचा बॉस आणि ती बोलताना पाहून हा तिथं गेटवरून बघत होता. त्याचं टाळकं सरकलं, भडकलं आणि जशी ती आली दोघांचा खटका उडाला आणि मग हॉटेलमध्ये गेली. त्यांच्या दोघांचं जोराचं कडाक्याचं भांडण झालं, महायुद्ध झालं आणि मग तिनं एक ठोका त्यानं लगावला. तो वेटर मला एक बाहेर जा. बघितलं ना अशीन, त्याला बाहेर काढलं. बाहेर काढल्यावर ती पुढं जायला लागली आणि तो म्हणला, थांब आरचे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. ती म्हणली, मला नाही बोलायचं. तो म्हणला, थांब, मला तुला बोलायचं आहे. तो म्हणला, मी झक मारली, तुझ्याबरोबर आले. तो म्हणला, तुझी मला किळस येते. आता मला सांगा, ते दोघं पळून गेल्याच्या नंतर किती वेळा हसले? एकच दिवस हसले, खिदळले. दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं, तुला मीठ कळत नाही का? हे पोस्टर कशाला आणलं? म्हणजे त्यांचं ते इंग्लिशमधलं काय आय काय यू ते कुठं उरलं होतं, राहिलं होतं का? ते काय असतं मला काय माहीत नाही. ते मी जुना जमान्यातला माणूस आहे. मग सांगा, त्यांचं भांडण झालं. तो म्हणला नाही बोलायचं, तुझी मला किळस येते. ती म्हटली मी झक मारली. तो म्हणला बरी मारली, जा तिकडं. आणि मग ती त्याच्याबरोबर रोड क्रॉस करून गेली. क्रॉस करून जशी गेली ती एका गाडीत बसली, गाडीत गेली. हा पलीकडे गेला, त्याला सापडली नाही. त्याला वाटलं खोलीवर गेली. खोलीवर आला, तिच्या नावानं गळे काढायला लागला आणि मग दोर घेतला. दोर पण त्याला फाशी घ्यायचं डेअरिंग झालं नाही. आणि मग ती तिला फोन आला होता, तिच्या मित्राचा फोन येत होता, तिचा चुलता आमदार लेवलचा. तिचा बाप नशेमध्ये, ती पोरगी पळून गेली, बापाच्या घराण्याची इज्जत गेली म्हणून नशेमध्ये बेभान झाला होता. तू जर घरी आली तर तुला उभी कापील, असं तिच्या मित्राच्या फोनमध्ये झालं होतं. आता त्याच्याकडून जर निघाली आणि आता जायचं कुठं, त्या बसमध्ये विचारात असताना बस थांबली. ती गाडी थांबली आणि गाडी थांबल्याच्या नंतर एक भिकारीन पाहिली का हात पसरताना, एक भिकारीन हात पसरताना त्यानं पाहिली. आणि मुलींनो खरं सांगा, तुम्ही हुशार आहात, त्या भिकारणीच्या चेहऱ्यामध्ये त्याला कुणाचा चेहरा दिसला? कुणाचं प्रतिबिंब दिसलं? स्वतःचा चेहरा दिसला. भिकारणीकडे पाहताना तिला फिंजारलेल्या केसाचा स्वतःचा चेहरा दिसला. आणि तिनं बाजूला पाहिलं, त्या भिकारणी बरोबर तरी तिचा नवरा होता संरक्षण करण्यासाठी म्हातारा. पण मी एकटी जवान पोरगी ह्या लांडग्यांच्या जगात कुठं जाऊ, माझी कुत्तरतोड होईल. म्हणून ती विचार करू लागली आणि थोडीशी शानी झाली. ते इंग्लिशमधलं तिला कळलं नाही, मराठीत थोडं आठवलं आणि खाली उतरली, मागं आली, पळत सुटली. तोपर्यंत तो फासातून खाली बसून बसला होता, तिच्या नावानं गळे काढत होता आरचे. आणि ती जशी आली, धावत आली, धडकन दरवाजा उघडला. आणि दरवाजा उघडल्यावर त्यानं पाहिलं, हिनं पाहिलं आणि दोघं एकमेकांच्या जवळ जे वेगानं आवेगानं गेले आणि मिठी मारली. त्याला म्हणतात मग मराठीतलं प्रेम सुरू झालं. ते इंग्लिशमधलं काय असतं ते संपलं. ते काय इंग्लिशमध्ये मला शब्दच येईना, काय असतं ते इंग्लिशमध्ये, काय येऊ काय मला आठवत नाही. मला 35% मार्क होती फक्त. ते कुठं राहिलं ते मला. ती त्याला म्हटली होती ना, ते मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये सांगू? काय शब्द आहे बाई तो फसवा शब्द आहे तो, बिलकुल फसवा. उद्या तुम्ही कॉलेजला जाल, मुलींना उद्या तुम्ही कॉलेज जाल, याच्यासाठी सांगतोय तुम्हाला रामायण. तिकडं तुम्हाला फसवण्यासाठी अनेक टपलेले आहेत, अनेक जण तुम्हाला फसवण्यासाठी टपलेले आहेत. उद्या प्रत्येक कॉलेजच्या बाहेर एक सत्य घटना 4 वर्षापूर्वीची सांगतो. मी 45 वर्ष पत्रकारिता बघतो. मी इतके अनर्थ पाहिलेत, इतके धोके पाहिले, इतके खतरे पाहिलेत. आणि त्या ठोकरात तुम्हाला लागू नये म्हणून मी माझ्या खर्चानं महाराष्ट्रभर हिंडतो. त्या मुलीला काय आला माझ्या मोबाईलमध्ये? सरांनी आला होय. नाही ते एका मुलाला काय मेसेज आला, ते मी मराठीत म्हणलं ना काय येऊ. तिनं तो मेसेज काय सेंड टू आला, सगळ्यांना पाठवला. सेंड टू ऑल असं काय करू नका. त्या याच्यामध्ये फार मुलांना येतात, तुम्हाला 1 लाखाचं बक्षीस लागलं आहे, क्लिक करा. तुम्हाला काय झालं आहे, त्या मोबाईलमधल्या याला भोलतापांना बळी पडू नका. एका मुलीला फोन आला, ती मुलगी TYला होती आणि तिला वाटलं तो हिरोचं नाव सांगायचा. हिरोच्या नावानं फोन आला. फेसबुकला काहीतरी असतं ना ते फेसबुकवर, आणि फेसबुकवर फोन आल्यावर तिला वाटलं हिरोच आहे. आणि ती जेव्हा भेटायला गेली त्या फेसबुकची पोस्ट पाहून त्या हॉटेलमध्ये, त्यावेळेला तिथं कोण होता तुम्ही ऐकलं असेल, त्यावेळेला तिचा बाप होता. म्हणजे फेसबुकवर कोणी कुणालाही मोबाईलवर फसवू शकतं. त्या मोबाईलमुळं, मोबाईल आल्यावर पहिल्या 5 वर्षामध्ये 25% ॲक्सिडेंट झाले. आणि त्याच्या पुढल्या सगळ्या वर्षामध्ये ज्या मुली ज्या फसल्या त्या मोबाईलच्या मृगजळामुळं. मग मी काय आता सांगत होतो त्याच्यानंतरचा एक प्रसंग तो सांगितला ना,
आता मी तुम्हाला एवढंच सांगतो, मुलींनो मला सांगा, आपलं एक रस्ता असतो, रस्त्याच्या प्रत्येक वळणावर लिहिलं असतं, प्रत्येक वळणावर लिहिलेलं असतं सावधान, पुढं धोक्याचं वळण आहे. परंतु जर आपण आपली गाडी तो डेंजर, धोका, खतरा न पाहता सरळ चालवली तर ती पलटी होते, डॅमेज होते आणि मग ती पत्र्याची गाडी डेंटिंग पेंटिंग करून रिपेरिंग केली जाते. पण या देहाच्या बॉडीची गाडी रिपेरिंग होत नाही. चारित्र्य, पावित्र्य, शील हे सगळ्या स्त्रीचं सौंदर्य असतं आणि ते एकदा गेलं का एकदा बदनाम झालेल्या मुलीला समाज स्वीकारत नाही आणि तिचं जगणं नरकापेक्षाही भयावह होतं. म्हणून मुलींनो, आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडू नका. आता धोक्यात तुमचं वय अल्लड आहे, अल्लड वय असतं, परिणामाची कल्पना नसते, गांभीर्य नसतं, कोणत्याही गोष्टीचं एक शारीरिक आकर्षण नसतं. आमच्या मुली कॉलेजला जातात, कॉलेजच्या बाहेर तिथं तुम्हाला फसवण्यासाठी मोबाईल शॉपी टाकून दिली जाते. बाहेरच्या आतंकवादी देशातले एक मुलगी फसवून दिली, 25-30 लाख रुपये मिळतात आणि मग तो मुलगा अप टू डेट असतो, हिरोसारखा कपडे असतो आणि त्या मुली तिथं आमच्या जातात. सत्य घटना आहेत ना, त्या मुलीच्या बापाचा नंबर देतो. मुली जातात, 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक मुलगी, हुशार मुलगी, अगदी टिवायपर्यंत तिथं पोचली, परंतु त्या मुलीला त्या मोबाईल शॉपीवाल्यांनी नंबर हेरला. अरे मुलगी साळसूद दिसते, भोळी भाबडी दिसते आणि नंबर कळल्यावर पुढल्या वेळेला चार्जिंग करायला गेल्यावर तो तिच्याशी जास्त बोलला. त्याच्या वेळेला पुढली स्टेप घेतली, त्याच्या पुढल्या वेळेला अजून पुढलं बोलला, तिची स्तुती केली. स्तुती सगळ्यांना अडवते. आज फार मॅचिंग ड्रेस घातलास, आज फार सुंदर दिसतेस आणि सुंदर दिसतेस म्हणल्यावर हसतेस आणि फसतेस. आणि मग त्या मुलीला तो म्हटला, तू एवढी टॅलेंटेड, टीवायपर्यंत पोचली, हुशार, ब्रिलियंट, देखणी आणि एवढा साधा मोबाईल वापरतेस गट्टू, साधा मोबाईल वापरते. ती मुलगी म्हटली, माझ्या बापानं दिला आहे, माझ्या बापाची गरिबी आहे, मला येणं पाहिजे, शेतकरी आहे माझा बाप. तो म्हणला, पण जग कुठं चाललं आहे, तू एवढी टीवायपर्यंत पोचली, तुला मी जग कुठं चंद्रावर चाललं आहे, असला मोबाईल वापरतेस. ती म्हणली, माझी ऐपत नाही. तो म्हटला, मी देतो ना म्हणल्यावर तिच्या मनामध्ये त्या सीतेप्रमाणे मोह उत्पन्न झाला. मी देतो ना, पण ती म्हणली, नको, माझ्या बापाला जर कळलं, माझ्या बापाला कळलं तर माझा बाप मला उभं कापेल. तो म्हटला, तुझ्या बापाला कसं कळल, तुझा बाप तिकडं कुठं तरी शेतामध्ये कडमडत असेल, घाम गाळत असेल, हाडाची काढ, रक्ताचं पाणी करत, त्याला कसं कळल. तिला पटलं, त्याला कसं कळल. मग तिचं मन द्विधा झालं. 2 मनं असतात बघा, ह्या बाजूला त्या बाजूला. तिचं मन थोडं द्विधा झालं. पण तो म्हणला, चल मी तुला पुण्याला मोबाईल घेऊन देतो. तो म्हणला, नको, पण मला भीती वाटते. तुम्हाला कशाची भीती वाटते. तो म्हणला, ना पण मला तुझी भीती वाटते. तो म्हणला, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का. सोनूचा भरोसा नव्हताच, सोनूचा बिलकुल भरोसा नव्हता. पण तिच्या मनामध्ये लोभ पैदा झाला होता. अँड्रॉइड मोबाईल मिळणार, तिचा बिलकुल भरोसा नव्हता सोनूवर, सोनूचा भरोसा नव्हता. पण मनामध्ये तिच्या लोभ, मोह, प्रलोभन उत्पन्न झालं आणि मग त्या लोभापायी ती त्याच्याबरोबर जायला तयार झाली. आता वेळ संपत आला, थोडक्यात सांगतो. 20,000 रुपये घेऊन गेला, 18,000चा मोबाईल घेतला. गणित सांगा किती उरले. आणि मग पोरगी पुण्याला नेली. म्हटल्यावर त्याला काय खायला प्यायला चारा, वडापाव थोडं मागं आणणार आहे. 5 स्टारमध्ये हॉटेल गेला. 5 स्टारमध्ये एवढी वडापाव खायची अवकात नव्हती. 5 स्टार हॉटेलमध्ये नेलं, 1800 रुपये बिल आलं. आता मला सांगा किती उरले. परत यायला 40-80 रुपये पेरणे फाट्यापर्यंत पुण्याहून लागतात. पण आता त्यांनी शानं व्हायचं का नाही. आता 80 रुपये, आपलं 80 रुपये म्हणजे आपलं भागल. परत पण त्याने अजून शायनिंग केलं त्या मुलीवर भाव खायला. त्याला म्हटला, आईस्क्रीम खाओगी. मग ती पण म्हणली, हा. बॉम्बला 180 रुपये गेले. आता किती उरले. आणि यायला किती लागत होते. 80 रुपये लागत होते. मनामध्ये प्रश्नचिन्ह होतं, चेहऱ्यावर दुःख दाखवता येत नव्हतं. त्या मुलीला मनातलं प्रश्नचिन्ह, दुःख घेऊन पायऱ्या उतरायला लागला. आणि पायऱ्या उतरत असताना त्याच्याच वयाचा, फिंजारलेल्या केसाचा, मळकटलेल्या कपड्यातला एक तरुण पुढं आणला आणि म्हटला, 20 रुपये देना साहब, 20 रुपये देना. तो म्हणला, 20 रुपये का क्या करेगा. तो म्हणला, कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. तो हिरो म्हणला आपल्या लैला, त्या मुलीला म्हणला, देख लैला, भिकारी ने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हटला, वैसा नहीं, गर्लफ्रेंड ने भिकारी बनाया.
ती पोरगी हसली नव्हती, ती पण हसली, एकच हसली नाही फक्त. मग सांगा तेवढ्यामध्ये त्यानं काय, आता पोरी देखत आपला कमीपणा होणे, मोठा उदार करण्याचा अवतार आणून खिशामध्ये किती उरले होते, तो 20 रुपये मागत होता, 20च होते, कर्णाचा अवतार आणून काढले, त्याच्या हातामध्ये फडकवले. पण तेवढ्यामध्ये त्या मुलीच्या गावचा पेरणे फाट्याचा पोलीस पाटील वाळके त्या ठिकाणी हजर आला. त्या हॉटेलमध्ये एक कॉन्ट्रॅक्टरला घेऊन शिरत होता आणि त्यानं पाहिलं ही मुलगी त्या हॉटेलच्या जवळ काय करते, गरिबाची मुलगी हॉटेलजवळ काय करते. त्याने पाहिलं, मुलीला विचारलं, तू इथं कशी. त्या मुलीनं त्या मुलाकडं जसा हात केला, जसा त्यानं हात केला तेव्हा ते मुलगं 90च्या स्पीडनं पळालं. आपल्या इराण, अफगाणिस्तान कुठल्या देशाचं होतं तिकडं पळून गेला. 4 वर्ष झालं ती मोबाईल शॉपी बंद आहे. आपल्या देशातल्या भोळ्या बाबड्या मुली फसवून आतंकवादी राष्ट्रामध्ये नेऊन विकल्या जातात. आमच्या मोठ्या मुली फसल्या जातात. अल्लडवय असतं, परिणामाची कल्पना नसते, डेंजर, धोका, खतरा कुठं लिहिलेला नसतो. मला सांगा, तुमचा बाप का तुम्हाला विहिरीत ढकलणार आहे का? मग एखादा तिकडं गेल्यावर तुम्हाला म्हटला आय काय येऊ, मग फसायचं का? ते काय शब्द येऊ म्हटलं, मला आठवत नाही. मला काय एखादा जर तुम्हाला म्हटला ना मुलींनो आय काय येऊ, तर त्याला म्हणावं तुझी आय माझ्या बापाकडे घेऊन ये, मग ठरवू. मुलींनो, आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडू नका. आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडू नका. माझी हात जोडून विनंती आहे. आपली भारतीय संस्कृती 7 समुद्रा पलीकडे ख्याती अशी आपली भारतीय संस्कृती. आपल्या भारतीय संस्कृतीमधलं हे विवाह संस्था, कुटुंब संस्था, समाज व्यवस्था स्वामी विवेकानंदांनी सांगितली परदेशात अशी आदर्श संस्कृती आहे. आणि या संस्कृतीमधलं आपलं श्रीदाक्षिण्य, स्त्रीविषयक धोरण, आपल्या मुली, आपल्या बाया वडाच्या झाडाला 7 फेऱ्या घालतात, 7 वर्ष हातपती मिळू दे. मग आपण एवढी घाई कशाला करायची? अति घाई संकटात कशाला जायचं? कारण काय आहे, तुमच्या मागं, तुमच्या माझ्यासाठी सांगतो, ते जो हिरो आहे ना, तुमच्या मागं सारखा पळतो आणि एकदा तुम्ही पळला, लग्न केलं आणि मग तुम्ही त्याला जर म्हटलं ना पहिला सारखा पळत होता आणि आता तुम्हाला विचारतही नाही, मग तो म्हणतो एकदा एसटी पकडल्यावर कोणी मागं पडतं का? त्यामुळं आयुष्यात भूलथापा करू नका. अति घाई तुम्ही तुमच्या मैत्रिणीला विचारा, ज्यांनी लवकर लग्न केली ना, त्या म्हणते नसतं लग्न केलं, करिअर केलं असतं तर बरं झालं असतं. ते काय मुलींनो, ते इंग्लिशमधलं मला काय तो शब्द, ते काय फी काय नसतं, ते काय फी काय नसतं. सकाळच्या वेळी गवतावर पडलेलं वासनेचं दव असतं, वास्तवाच्या उन्हाचे चटके वगळले केव्हाच विरघळतं. एखाद्या भोळ्या बाबड्या मुलींना फसवण्याचा तो डाव असतो. म्हणून मुलींनो, आयुष्यामध्ये तुम्ही सर्व माझ्यासाठी देव आहात. माझी एवढीच विनंती आहे का मला प्रसन्न व्हा आणि आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडू नका. आपला बाप आपल्यापासून लहानपणापासून आपली घाण काढण्यापासून खांद्यावर आपल्याला शाळेत आणतो, लहानचं मोठं करतो. आई वडील किती कष्ट घेतात आणि 20 वर्ष जो बाप आपल्याला कष्टानं वाढवतो त्या बापाला न विचारता त्याला मान खाली घालावा लागल असं आयुष्यात वागू नका. तुमचे आई वडील काय तुम्हाला खड्ड्यात ढकलणार नाहीत, तुमच्या हिताचंच करणार आहेत. म्हणून रस्ता फार धोक्याचा आहे, समाज फार धोक्याचा आहे, फार प्रदूषण झाले, रस्त्यात फार खड्डे पडलेत. परंतु जपून टाका पाऊल, कारण प्रत्येक वाट सारखी नसते. जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्या निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो. जपून ठेवा आपलं मन, तेच फक्त आपलं असतं. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. आणि या मनाला ब्रेक लावण्याचं काम आमचं अध्यात्म, संतांचे विचार, परमार्थ याच्यातून मनाला ब्रेक लावला जातो. ते विचार डोक्यामध्ये घ्या. आपली भारतीय संस्कृती, आम्ही 17-18 वारकरी दिंडीमध्ये जातात, तिथं नाचत असतात, बागडत असतात, कुणाची लाज जाते, पाय पडतो, माऊली म्हणून पायाला पडतात. आणि बाहेरच्या फॉरेनच्या देशातली लोक आपली संस्कृती, आपला सोहळा, वारी बघायला जातात. 18 लाख लोक असतात तिकडं, वाखरीपासून पंढरपूरपर्यंत. तुम्ही टी व्हीला लाईन लागली असते, मध्ये डिवायडर असतो, आपल्या म्हाताऱ्या कोताऱ्या बायामध्ये डिवायडर असतात. ह्या बाजूला कोणी फुगडी खेळत असतं, कुणी अभंग म्हणत असतं, कुणी गवळण, कुणी भारूड, कुणी आनंदानं नाचत असतं, कुणी एकमेकाच्या मिठी मारत असतं. माऊली माऊली, तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, विठ्ठल रखमाई गजर चालू असतो. आणि हे पाहण्यासाठी बाहेरचे लोक म्हणतात, अहो आमच्या देशामध्ये, आपल्या देशात साधी वरात असली, वरातीत एकमेकाची भांडणं होतात, मिरवणूक दंगल होते आणि 18 लाख समाज तिथं, कुणाची भांडणं होत नाही. तुम्ही पेपरला बातमी वाचली, एखाद्या महिलेचा विनयभंग झाला त्या वारीमध्ये. ही संस्कृती आहे, देव त्यांना बुद्धी देतो. तिथं गेल्यावर एकाचाही होत नाही. आणि त्या फॉरेनच्या बाया
हाफ कपड्यातल्या आपल्या त्या डिवायडर बघत असतात. त्यांना नवल वाटतं, एवढा गोंधळ, एवढी लोक, कसा आनंद, किती समाधान, किती आनंदी आहेत, गरीब दिसतात, साधी दिसतात, एवढा आनंद कसा मिळतो, यांच्यात दंगल नाही, भांडणं नाही, काही नाही. त्यांना नवल वाटतं आणि त्या आपल्या म्हाताऱ्या बाईच्या, काष्ट्यावाल्या बाईच्या मागून टोकून बघतात आणि म्हणतात, हो वंडरफुल, हो वंडरफुल. आपली म्हातारी काष्ट्यावाली बाई म्हणती, अय बाबाने, हे वंडरफुल नाही, पंढरपूर आहे. फक्त संतांचे विचार, शिवरायांचे विचार याच्यावरच आपला देश चाललेला आहे. ज्या वेळेला हे विचार नष्ट होतील, ज्या वेळेला समाज याच्यापासून दूर जाईल ना, त्यावेळेला चंद्र सूर्यसुद्धा नसेल. एका जागतिक भविष्यवेत्याचं भविष्य आहे. काही दिवसानंतर जसा भोपाळला वायुगळती झाली होती, मागं करून आला होता, करोडो लोक मेली ना, तसं भविष्यामध्ये जो चांगला वागणार नाही, भ्रष्टाचार, दुराचार, अनाचार आणि तिनं जो वागेल, त्यापैकी आपल्या काही वर्षानंतर, कलियुगाच्या मध्यावर काही वर्षानंतर असा एक आपत्काल येणार आहे. जी लोक वाईट वागतील, जी लोक दुराचारी असतील, अनाचारी, भ्रष्टाचारी, वाईट वागणारे असतील, त्यातली 140 पैकी 70 कोटी, अर्धी लोक भविष्यवेत्याचं जगातले अर्धे लोक नष्ट होणार आहेत. जी चांगली वागतील तेवढीच राहणार आहेत. एक हरणी आपल्या पिलाला घेऊन बाहेर पिल्लू खेळतंय, हरणी आतमध्ये आहे. ती हरणी असे समजा आपल्या घरातली मोबाईलमध्ये व्यस्त, आपल्या घरात टी व्ही पुढं व्यस्त असलेली आई, आणि ते पाडस असं समजा का बाहेर मोबाईलमध्ये मस्त असलेलं लहान मुलगं. पण ती हरणी बाहेर पाडस खेळतंय, सगळीकडे वणवा भडकला आहे, सामाजिक प्रदूषण झालं आहे, आग लागली, भडका उडाला आहे, आणि त्या भडक्यामध्ये ती आग जवळजवळ येते आणि त्या पाडसाला ती आग घेरणार आहे. परंतु तेवढ्यामध्ये त्या आगीमधून एक वाघ पळत येतो. पळत येताना त्यानं समोर पाहिलं, ते पाडस बाहेर खेळत आहे, पाडस त्याच्यावर झडप घालून आपली शिकार करायला तो वाघ पुढं सरसावणार आहे. आणि त्याच वेळेला एका झाडाच्या आडून एक शिकारी नेम धरून त्या पाडसावर नेम धरून आहे. याची शिकार झाली का माझा 8 दिवसाचा प्रश्न मिटेल. आणि मग मला सांगा, ते पाडस कसं वाचणार आहे? तिकून वाघ खायला आला आहे, इकडं शिकारी नेम धरून बसला आहे, आणि तिकून भसगडकडून भडका आग आला आहे, आग जंगल वणवा जवळ येत चालला आहे. ते पाडस कसं वाचणार आहे कोणाला माहिती? कोणी वाचलं असेल तर? नाही वाचलं. जागतिक तत्व त्याचं भविष्य आहे. हे तुम्ही, ठीक आहे, तुम्ही मोबाईल चांगला आहे, 50% चांगल्यासाठी वापरा. सांगा कसं वाचेल? आई नाही वाचवणार. आई टी व्हीमध्ये मस्त आहे म्हणून पोरगं बाहेर मोबाईलमध्ये व्यस्त आहे. सामाजिक प्रदूषण झालं आहे, भडका उडाला आहे. त्याच वेळेला काय झालं? निसर्गाचा चमत्कार झाला, सोसाट्याचा वारा सुटला, विजांचा कडकडाट झाला, वादळ वारं सुटलं. आणि ज्या वेळेला कडकडाट झाला आणि तो नेम शिकारी मारणार, तर त्या कडकडाटानं त्याचा हात फायबल झाला, त्याचा बाण फायबल झाला, आणि त्याचा बाण कुठं तरी त्या फायबल झाल्यानं पळत येणाऱ्या वाघाला लागला, त्याच्या बाणानं वाघ ठार झाला, कडकडणाऱ्या विजानं शिकारी मेला. आणि विजांचा नंतर पाऊस सुरू झाला, आणि त्या पावसानं अख्खा वणवा विजला. आता हा पाऊस कोणता? हा शिकारी कोणता? हा बाण कोणता? हे वादळ कोणतं? ज्या वेळेस कोणतं सांग कोणतं? हे वादळ कोणतं? शिकारी कोणता? वाघ कोणता? वणवा कोणता? तर समाजामध्ये अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, जो सामाजिक वणवा प्रदूषणाचा आहे ना, त्या मुलींना छेडाछेड होते, हा वणवा पसरला आहे. आणि या वणवा पसरला असताना विजांचा कडकडाट, म्हणजे तिकून जो वादळ वारा सुटला पाहिजे ना, तो परमार्थाचा ज्यावेळेस वारा सुटेल, अध्यात्माच्या विजा कडाडतील आणि संस्काराचा पाऊस सगळ्या पिढीवर पडेल, त्यावेळेला सगळी आग विझून जाईल. म्हणून संतांचे विचार, संतांचे संस्कार हवेत, एवढीच माझी विनंती. त्या मुलीनं सांगितलं, त्याने पुस्तक घेऊन जायचं आणि बस या इकडं. आयुष्यामध्ये शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं आयुष्य कमी पडेल, हसा इतकं आनंद कमी पडेल, दावडा असे कमनशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, त्या परमेश्वराला, त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल. बस जाता जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल? त्यावेळी चंद्रशरमला मोठमोठे तारे नरमले. एक पंथी समोर येऊन म्हणाली, प्रभो, माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला
त्याच वेळेला माझ्यासारख्या एका ध्येयवादी पत्रकारानं ठरवलं, त्याच वेळेला माझ्यासारख्या एका काजव्यानं ठरवलं, कुठंतरी कानाकोपऱ्यात जाऊन लुकलुकेल, अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच थांबेन, दाखवूनच सरेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. अंबिका विद्यालयातील व्याख्यानाचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सुदर्शन प्रबोधन न्यूज, सणसवाडी, पुणे.